नमस्कार, मी पूजा चव्हाण तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहूया ज्या संख्या असतात 7 अंकी संख्या, 8 अंकी संख्या त्या वाचायच्या कशा आणि लिहायच्या कशा। खूप साऱ्या स्टुडंटला त्या संख्या वाचण्यात खूप अवघड जाते आणि लिहिण्याला सुद्धा अवघड जाते। काही लोकांचे जे अक्षरी लिखाण व्यवस्थित येत नाही, तर या सर्व प्रॉब्लेमचं साठी मी आता हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत जी दिलेली बेल आयकॉन आहे त्याला दाबून घ्या, कारण की जेव्हा मी असे मॅथ्सचे रिलेटेड व्हिडिओ टाकन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सर्व जवळपास जे कोणी मित्र असेल त्यांना व्हिडिओ जरूर शेअर करा। चला तर पाहूया संख्या लिहायच्या कशा। जसं तुम्ही इथं पाहू शकता, मी इथं संख्या लिहिल्या आहे, काही संख्या ते तुम्हाला वाचायच्या आहे। तर संख्या वाचताना आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, या इकडल्या स्थानाकडून इकडल्या स्थानाकडे आपल्याला संख्याचे स्थान मोजत जायचे आणि त्या संख्येला वाचायचं आहे। या हा नियम सगळ्या संख्येसाठी वापरायचा आहे। तर चला तर पाहूया, पहिली संख्येसाठी आपण स्थान मोजूया आणि त्या संख्येला वाचूया कशा प्रकारे। एकक, दशक, शतक, हजार। हजाराव्या स्थानावर 1 हा अंक आला आहे, त्याच्यामुळे ही संख्या झाली आपली 1000। तर या संख्येला आपण लिहू शकतो अशा प्रकारे 1000। पाहूया नंतरची संख्या। या संख्येचे सुद्धा आपण स्थान पहिले मोजून घेऊया आणि नंतर या संख्येला आपण अक्षरात लिहायचा प्रयत्न करूया। पाहूया स्थान। एकक, दशक, शतक, हजार, 10,000। तर 10,000 स्थानी 1 हा अंक आला आहे, तर 10,000 स्थानी 1 अंक आला आहे म्हणून ही संख्या झाली आपली 10,000। तर या संख्येला लिहू आपण अशा प्रकारे 10,000। हे झाली आपली संख्या नंबर 2। संख्या नंबर 3 याला वाचायसाठी आपण स्थान पहिले मोजून घेऊया। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजेच लाख। हे एक हा अंक लाख स्थानी आला आहे, तर ही संख्या झाली आपली 1 लाख। 1 लाख आपण याला 1 लक्ष सुद्धा म्हणू शकतो। 1 लक्ष। स्टुडंट लक्षात ठेवा, खूप सारे लोक लाख अशा प्रकारे लिहितात, हे बरोबरच आहे, पण काही लोक लाख न लिहिता लाख लिहितात, हे चुकीचं आहे। तर लाख लिहिताना लक्षात ठेवायचं की लाख लिहायचं आहे आपल्याला, क नाही लिहायचं आहे। तर लाख लिहिताना क न का लिहू, ख लिहा। ही असं प्रकारे तुम्ही चूक करसान तर तुमचं उत्तर बरोबर येणार नाही। ह्या झाल्या आपल्या 3 संख्या, अशा प्रकारे आपण यांना वाचू शकतो। आता ही जी वरची संख्या आहे याला वाचून पाहूया। तर याचं स्थान पाहून घेऊया आपण सर्वप्रथम। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष। तर अशा प्रकारे आहे। तर लक्षस्थानी 1 झालं म्हणजे झाले 1 लाख आणि हजार स्थानी 10,000 स्थानी 20 आहे म्हणजे 2 आहे म्हणजे झाले टोटल 20, तर म्हणजे झाले 1,20,000। आणि शतक स्थानी 8 आहे म्हणजे झाले 800 आणि एकक आणि दशक स्थानी 9 आहे म्हणजे 99। तर अशा प्रकारे आपण या संख्येला वाचू शकतो 1,20,899। तर संख्या वाचताना लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, सर्वप्रथम आपल्याला संख्या जी मोजत जायची तर त्याच्यासाठी लिहायचं सर्वप्रथम एकक, याच्यानंतर दशक, त्याच्यानंतर शतक, त्याच्यानंतर हजार, त्याच्यानंतर 10,000 आणि त्याच्यानंतर लाख आणि त्याच्यासमोर 10 लाख, कोटी। अशा प्रकारे संख्या आपल्याला वाचत जायची आहे। संख्या वाचताना नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला या स्थानाकडून या स्थानाकडे यायचं आहे संख्या मोजत, एकक दशक स्थान, आणि आपल्याला त्या संख्येला वाचताना सोपी प्रकारे आपण त्या संख्येला वाचू शकतो। तर अशा प्रकारे लक्षात ठेवा की तुम्हाला संख्या वाचायचं आहे आणि अक्षरात लिहायचं आहे। अक्षरात लिहिताना काही लोकांच्या ज्या ह्या संख्या आहे, जसं इथं 99 आहे, तर 99 लिहिताना काही लोक 99 असंच लिहितात, तर हे चुकीचं आहे। 99 लिहिताना आपल्याला अशा प्रकारे लिहावं लागणार आहे 99, तर हा बरोबर आहे। तर असेच खूप सारे अंक असतात ज्याच्यामध्ये विद्यार्थी चूक करतात, जसं झालं 65, 79 समजा, किंवा त्याच्यानंतर 32, 67, 45
अशा प्रकारचे काही अंक असतात ते मराठीत लिहिताना खूप सारे विद्यार्थी चूक करतात. तर ही चूक तुमच्या होऊ नये तर याच्यासाठी मी अक्षरात लिहिलेले आहे काही अंक. तर ते अंक मी तुम्हाला दाखवते. चला तर पाहूया अक्षरात हे असे जे अंक असतात त्यांना मराठी अक्षरात कसे लिहायचे. जसे तुम्ही पाहू शकता इथं मी 26 ते 45 आणि त्याचे समोर सगळे अंक मराठीत कसे लिहायचे हे इथं लिहून दाखवलेले आहे. तुम्ही हे याचं स्क्रीनशॉट काढू शकता हे लिखाणाचं, किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही हे आपल्या बुकातसुद्धा लिहू शकता, किंवा व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा आपल्या मोबाईलमध्ये, जेणेकरून तुम्हाला हे कधी बी लिहिताना तुमच्या उपयोगात हे सर्व अंक येतील. जे मराठीत कसे लिहायचे आणि कशा प्रकारे लिहायचे तर तुम्ही पाहू शकता इथं 26, 28, 30, 32, 34, 26, 38, 40, 42, 44, 27, 29, 31, 33, 35, 37, 39, 41, 43, 45 हे जे अंक आहे मी एका रांगेतनं लिहिले असतं अशा आडव्या याच्यात लिहिले आहे, कारण की आपण एकामध्ये एक लिहिले असतात तर आपल्या लक्षात राहतात, मग नंतर आपण विसरून जातो. तर अशा प्रकारे आपण वेगळ्या तऱ्हेने जर लिहिलेले असले तर ते आपल्या लक्षात राहतील, म्हणून अशा प्रकारे मी हे अंक सर्व लिहिलेले आहे. तर हे झाले 45 पर्यंतचे. आता पाहूया समोरचे. तर हे समोरचे अंक 46 पासून ते 65 पर्यंत कशा प्रकारे आपण मराठी अक्षरात या अंकांना लिहू शकतो तुम्ही इथं पाहू शकता, आणि याचा पण स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. तर समोर आहे 66, 67, 68, 69 हे जे 4 अंक आहे हे पण लिहिताना विद्यार्थ्यांना खूप कठीण जाते. तर हे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढा, लिहिण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा. मराठीत कसं लिहायचं, मराठीसोबत इंग्रजीत कसं लिहायचे हे सर्व अंक हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यापुढे मी एक व्हिडिओ बनवला आहे रोमन अंक आणि इंग्लिशमध्ये हे अंक कसे लिहायचे, त्याच्या व्हिडिओची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन तुम्ही जाऊन तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता. पाहूया समोरचे अंक. जसं तुम्ही इथं पाहू शकता 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88 आणि 89 हे सर्व जे अंक कशा प्रकारे मराठीत लिहायचे ते मी इथं लिहिलेले आहे. तुम्ही हे अंक वारंवार लिहून पहा, त्याची प्रॅक्टिस करा, त्याचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला ते अक्षर मराठीत लिहायला उपयोगात येतील. तुम्हाला ते तुम्ही विसरणार नाही जर तुम्ही त्याचा वारंवार सराव करत असला. हे तुम्ही लक्षात ठेवा. जसं तुम्ही आता खाली पाहताय 100 पर्यंत बाकीचे सर्व अंक. तर अशा प्रकारे जे सर्व 26 पासून ते 100 पर्यंत मी अंक लिहिलेले आहे तुम्ही मराठीत, तुम्ही ते अंक आपल्या बुकामध्ये लिहून ठेवू शकता, किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा मग हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा. जेव्हाही तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं असलं तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकाल. मराठीमध्ये अंक लिहिण्याचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला समोर जाऊन त्याचं उपयोगात येतील की मराठीत अंक लिहायचे कसे. तर मराठीत सोबत तुम्हाला हे अंक इंग्रजीमध्ये सुद्धा लिहिता आले पाहिजे. त्याच्यासाठी मी पहिलेच एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन की 1 ते 100 पर्यंत आपण अंकाला इंग्लिशमध्ये कशा प्रकारे लिहू शकतो, त्याचे स्पेलिंग. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. सोबत 1 ते 100चे अंक रोमन अंकमध्ये कशा प्रकारे लिहू शकतो त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल. खूप साऱ्या स्टुडंटला 50 पर्यंत तर रोमन अंक लिहिता येते, नंतर 50च्या नंतर लिहिता येत नाही. हे फक्त 6वी 7वी 8वीचे स्टुडंट नाही, तर त्याच्यानंतरचे स्टुडंटला, खूप साऱ्या स्टुडंटला 50च्या नंतर रोमन अंक कशा प्रकारे लिहायचे हे यांची माहिती नसते. तुम्ही पाहू शकता आपल्या घराजवळ जर तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले जर कोणी भाऊ बहीण असतील त्यांना तुम्ही विचारून पहा की 50 रोमन अंक कशामध्ये लिहायचं, तर त्यांना ते पटकन सुचणार नाही, कारण की त्यांनी ते खूप वर्षाआधी पाहिलेले असतात, तर ते आता विसरलेले असतात. पण त्याचं सराव, त्याची प्रॅक्टिस, त्याचं वारंवार उजळणी करत राहिले असतात, ते आपल्या लक्षात राहतात. त्याच्यामुळे हे मराठी अंक आणि इंग्लिशमध्ये अंक किंवा रोमनमध्ये कशा प्रकारे लिहायचे हे याची वारंवार उजळणी करत राहा, वारंवार त्याचा सराव करत राहा, आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला तुम्ही विसरणार नाही. कधीही तुम्हाला अचानक कोणी विचारलं तर तुम्ही त्याचं उत्तर बरोबर देऊ शकाल. तर अशा प्रकारे आपण अंक मराठीत लिहू शकतो. जसं तुम्ही इथं पाहत आहे की 6 अंक जे कसे मी आपल्या अक्षरात लिहिलेले आहे, आणि याचे मी पहिलेच व्हिडिओ बनवला आहे की अक्षरात कसे लिहायचे आणि वाचन कसे करायचे. तर याची अक्षरात लिहिण्याची तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. 6 अंकी म्हणा, 7 अंकी म्हणा, किंवा 8 अंकी अक्षर तुम्हाला संख्या दिले तरी तुम्ही ते मराठीत लिहू शकाल, त्याला वाचू शकाल. तर ते लिहिण्यासाठी तुम्ही वारंवार सराव करत राहा, जेणेकरून तुम्हाला लिहिताना वाचताना त्याचा उपयोग येईल.
जसे आपण संख्या वाचताना एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष असे स्थानाचा वापर करून संख्या वाचू शकतो. तसंच प्रकारे एकक, दशक, शतक, हजार स्थानाचा वापर करून आपल्याला जी दिलेली संख्या असेल, जशा प्रकारे आपण म्हणू ही जी संख्या आहे याला आपल्याला सविस्तर रूपात लिहायचं म्हटलं, जसे की याचं स्थानात लिहायचं असं म्हटलं, तर ही संख्या दिलेली आहे की तुम्हाला सांगितली या संख्येला स्थानात लिहा, तर त्यावेळेस आपल्याला एकक, दशक, शतक, हजार, 10,000 स्थानावर ही संख्या लिहावं लागणार आहे. त्याच्या पहिले आपल्याला ही संख्या वाचावं लागणार की कोणत्या स्थानावर कोणता हा अंक येतो. तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. तर दशलक्षपर्यंत ही संख्या आहे, तर आपल्याला एक बॉक्स बनवावा लागेल. त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला संख्या लिहून घ्यावं लागेल. आपण लिहू संख्या, त्याच्यानंतर संख्याचे स्थान की कोणत्या स्थानावरती संख्या आहे. त्याच्यानंतर हे असं लिहिलं की आपण संख्या लिहून घेऊ 1 5 0 0 0 0 0 ही संख्या आपण लिहून टाकली. आता लिहूया याचे स्थान. तर हा झाला एकक स्थान, हा झाला आपला दशक स्थान, हा झाला शतक, हा हजार, 10,000, लाख, दशलाख. तर अशा प्रकारे या संख्येला आपण स्थानामध्ये लिहू शकतो. सोबतच या संख्येला आपण विस्तार रूपामध्ये सुद्धा लिहू शकतो. तर विस्तार रूपामध्ये लिहिताना तुम्ही पाहू शकता इथं आपण मराठीत संख्या लिहिली 2,20,800 अशा प्रकारे लिहिली आहे. या संख्येला जर आपल्याला अक्षरात लिहायचं म्हटलं तर आपल्याला लाख स्थानी 2 दिला आहे, तर आपण सर्वात पहिले 2 लिहून घेऊ. नंतर त्याच्यानंतर आपल्याला 20,000 दिला आहे, तर म्हणजे झाले दशक 10,000 आणि हजार स्थानी आपल्याला ही संख्या लिहावी लागणार. त्याच्यानंतर दिला आहे 800, यानी की एकक आणि दशक स्थानी आपल्याला 00 लिहावं लागणार आणि शतक स्थानी 8 लिहावं लागणार. तर अशा प्रकारे ही संख्या आपण लिहायची आहे. जर आपल्याला संख्या अशा अक्षरात लिहिल्या असल्या की त्या संख्या आपल्याला अंकात अशा प्रकारे लिहाव्या लागतात. तर अशा भरपूर साऱ्या संख्या ज्या आपण अंकात जे अक्षरात दिल्या आहे ते अंकात किंवा अंकात दिले आहे ते अक्षरात कशा प्रकारे लिहायचे याच्या पहिले मी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात. सोबतच जे अंक आपण लिहितो तर हे जे आपण लिहितो 20,000 किंवा 800 किंवा लाख, ह्या कशा प्रकारे लिहायचे याच्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं आहे की कशा प्रकारे लिहू शकतो आपण 20, 21, 22 असे अंक, ते पण तुम्ही सुद्धा पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण अंक लिहू शकतो आणि त्याला वाचू शकतो. तर अशा प्रकारे होते आपले की अक्षरात संख्या लिहायच्या कशा, वाचायच्या कशा, एकक, दशक, शतक, हजारच्या स्थाना अशा यांचा वापर करून आपण संख्या कशा वाचू शकतो, कशा प्रकारे लिहू शकतो. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि संख्याला वाचायच्या कशा आणि लिहायच्या कशा आता तुम्हाला समजलं असेल. आणि जे आपण मराठीमध्ये अंक लिहितो 35, 36 हे ते पण कशा प्रकारे लिहायचे ते पण तुम्हाला समजलं असेल. जर आणखीन काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मला ते विचारू शकता की तुमच्या मनात जे प्रश्न आहेत त्याचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न जरूर करेन. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी सोबत दिलेली जी बेल आयकॉन आहे त्याला दाबायला विसरू नका, कारण की असेही जेव्हाही मॅथ्सचे रिलेटेड व्हिडिओ टाकन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओवर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि सोबतच आपल्या जवळपास जे कोणी मित्र असतील त्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक आभार.